सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू डेली ब्लॉग सिरीज. तर खूप दिवसांपासून पोस्ट येत नव्हत्या काही रिझन्समुळे, तर आता नेहमी येत असतील. सो स्टे ट्यून फॉर दॅट. अँड मी आज आले होते माझ्या फ्रेंडकडे, जिने मला बोलवलेलं मेकअपसाठी. तर आज बघूया काय होतं आहे ते. मग काय, मैत्रीचा फर्ज निभवत मी पण पोचले तिच्या घरी. पण तिने काय दरवाजा लवकर खोलला नाही. खूप काळानंतर तिने दरवाजा खोलला आणि पोचले मी घरात. तर खूप टाईम झाला असल्यामुळे पहिले मी सेटअप करून घेतला कॅमेरासाठीचा, आणि तिने मेकअप प्रोडक्ट्स बाहेर काढून तिचा सर्व सेटअप करून घेतला. मग बसण्यासाठी प्रॉपर अशी जागा बघून आम्ही आफ्टर बिफोर क्लिप काढले, आणि त्यानंतर लगेचच पहिले ड्रेपिंग सुरू केली, साडी ड्रेपिंग करत असताना तिने पहिले प्लेट्स वगैरे बघून घेतल्या नीटनेटक्या. त्यानंतर लगेच मेकअप स्टार्ट केला. तशी तर मला सकाळपासून खूप झोप येत होती आणि झोपेत मला काही सुचत नव्हतं. तरी तिला बोलले मला झोप येते. त्यावरती काय रिॲक्शन देते ते बघा. हे तरी काही नाही, आपण असंच करतोय नाही का, त्याच्यामुळे एवढा वेळ लागत नाही. ब्रायडल जेव्हा असतं तेव्हा 2-2.5 तास लागतो. तर अशी काय होती तिची रिॲक्शन. तर त्यावर नंतर तिने माझ्या फेसवर जे काही माझे डागधब्बे होते ते पूर्णपणे लपवण्याचा प्रयत्न केला. त्यावर सेटिंग स्प्रे मारून तिने माझी झोप तर पूर्ण उडवलीच. ती रिॲक्शन तुम्ही बघू शकताय. त्यानंतर जी लेपापोती माझ्या फेसवर सुरू केली ती तर तुम्ही बघाच. ती की मलाही बघवत नव्हती. पण काय, आता फ्रेंड मेकअप करते, सो त्यामुळे तर मी काय बोलूच शकत नाही. तसा ती मेकअप चांगला करत होती यावर माझा विश्वास होता, कारण तेवढा फ्रेंड्सवर असलाच पाहिजे. त्यानंतर आम्ही खूप डिस्कशन करून लिपस्टिक शेड निवडला. त्यानंतर असा काहीसा होता माझा फायनल लुक, जो की मला खूप आवडलेला. खूप उशीर झाला होता म्हणून आम्ही पटपट आवरलं. तेवढ्यात तिने मला तिळगुळचा लाडू दिला. तो खाता खाता मी निघाले पुढच्या तयारीसाठी, म्हणजे आम्हाला जायचं होतं शूटसाठी. आणि तिथे जाऊन आम्ही थोडं शूट वगैरे केलं आणि फोटोज काढले. सो ही होती माझी फ्रेंड कावेरी. सो कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट्स बॉक्समध्ये. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय गाईज.